हॅलो नमस्कार, मी सुजाता स्वागत करते तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही काल नागपूरला पोहोचलो, त्याचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. बघितला नसेल तर नक्की चेकआउट करा. तर आज आम्ही नागपूर फिरायला चाललेलो आहोत सर्वजण. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. पहिले लॉक लावा, मग चप्पल घाला. पिलूट ए चला लॉक तर लावा. लॉक लावलेलं घेता आम्ही. डब्बा टिफिन ते पण राहिले. आण मी घेते. किती मिनिटं थोडी किती यांनी हे कापड ठेवलं की एवढंच मला अशा बाहेर आली भीती वाटते. तर दुपारी जवळपास दुपारचे 12च वाजले होते. म्हणजे घरचं सगळं आवरलं. लेकरं पण काय ऐकत नव्हते. ग्राउंडवर पतंग खेळण्यासाठी गेले होते आणि त्यामुळे मग त्यांना अंघोळी वगैरे टाकणं हे सगळं आमच्यासाठी खूप अवघड गेलं. एकाच्या चढीनं एक खेळत होते. घरी लवकर आलेच नाही ते ग्राउंडवरून आणि त्यानंतर मग त्यांना अंघोळी वगैरे टाकलं आणि बाहेर जायचंय म्हणून त्यांना जबरदस्ती थोडंसं जेवू घातलं. जेवणात काही त्यांचं मन नव्हतं, पण जबरदस्ती जेवू घातलं, अंघोळी वगैरे केल्या आणि मग आम्हाला सगळं झाल्याच्यानंतर 12 वाजता आम्ही बाहेर निघालो. आता त्या दिवशी झालं असं की संडे होता म्हणून माझ्या म्हणजे हे आहेत आमचे जे प्रीतम आहेत त्यांना पण सुट्टी होती आणि ते पण आमच्यासोबत येऊ शकले. आता मग जे म्हणजे जिथं घर आहे ना तिथून थोडंसं हायवे रोडनी जर थोडं पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला बस भेटणार होती. त्यासाठीच आम्ही इथे चाललो होतो. जवळच होता, अंतर काही असा फार जास्त नव्हता. त्यामुळे आम्ही चालतच जाणार होतो. आता आम्हाला तुम्ही बघू शकता. तर आता बस भेटलेली आहे आम्हाला आणि आम्ही चाललो नागपूरला. तुला जागा भेटली नाही? तर बस खूपच लवकर भेटली आणि त्यानंतर ना म्हणजे आमच्या बाजूला जागा होती. सुरुवातीला जागा नव्हती. मग थोडं पुढे गेल्याच्या नंतर जागा झाली. पण हे जे लेकरं आहेत ना, आमच्याजवळ यायला अजिबात तयार नव्हते. कारण की बाजूला सीट रिकाम्या होत्या, पण त्यांना समोर बसून त्या ड्रायव्हर कसं चालवतो गाडी हे बघायचं होतं, समोरचा व्ह्यू बघायचा होता. आणि त्यानंतर आम्ही आता स्टॉपला उतरलो आणि तिथून ॲटो केला. आता जिथं आम्ही उतरलो ना, तर त्या प्लेसचं मला नाव माहिती नाही. ॲक्च्युली माझी मामाची मुलगी राहते बुट्टीबोरीला आणि मला ते कन्फ्यूज झालं म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये सांगताना की मी नागपूर बोलले. तर असं नाही आहे. बुट्टीबोरीला राहते आणि तिथून नागपूर जवळ आहे. मग आज आम्ही नागपूरला निघालो होतो. त्यानंतर आम्ही म्हणजे दीक्षाभूमीच्या तिथं जाण्यासाठी ॲटो केला. कारण की अंतर काही नव्हतं. जिथे आम्ही स्टॉपला उतरलो होतो ना, तिथं अंतर काही नव्हता. पण लेकरांची परेशानी कशाला? कारण दिवसभर फिरायचं होतं. त्यासाठी म्हटलं ॲटो केलेलं कधीही सोयीस्कर म्हणून आम्ही ॲटोच केले होते. आणि ॲटो केल्याच्या नंतर मग लेकरं पण निवांत बसले आणि त्यांची काही एवढी परेशानी झाली नाही. त्यानंतर झालं असं की तुम्हाला मी मागेही बोलले, आम्ही जेव्हा म्हणजे बुट्टीबोरीला गेलो होतो मामाच्या मुलीच्या इथं, तिथे मग पिलूच्या पप्पांनी आम्हाला सोडलं होतं आणि ते त्यांच्या कामासाठी नागपूरला ऑलरेडी एक रात्र आधी गेले होते. त्यानंतर ते तिथून आम्हाला जॉईन होणार होते. आमच्या आधी ते जाऊन बसले होते आणि तिथे जे हे काका वगैरे आहेत त्यांच्यासोबत गप्पा करत होते. आता पिल्लूच्या पप्पाच्या बाजूला जे काका आहेत ते धर्मांतराच्या वेळ म्हणे की 12 वर्षाचे होते. आता त्यांचं बरंच वय झालं. मग त्यावेळच्या गोष्टी पिल्लूच्या पप्पा त्यांच्यासोबत डिस्कस करत बसले होते. आमची वाट बघत बसले होते. त्यानंतर आम्ही तिथे गेलो. आता चांगलं ऊन आलं होतं. लेकरांचे लिटरली तिथे पाया पळत होते. एवढं ऊन तिथे लागत होतं छान आणि मला तर मजा वाटते उन्हामध्ये फिरायला. मला उन्हाचा काही प्रॉब्लेम नाही. मला थंडीचा आणि पावसाचा प्रॉब्लेम आहे. पण छान ऊन लागत होतं आणि त्यानंतर आम्ही सगळेजण आता तिथे एंट्री केलो. सुरुवातीला तिथं फोटो काढणारे आहेत ते तर विचारतातच की आपल्याला की फोटो वगैरे काढायचे का? त्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी म्हणजे पूर्ण आमच्या फॅमिलीचा एक फोटो काढूनच घेतला आणि त्यानंतर हे तुम्हाला व्ह्यू दाखवते बघा की बॅकसाईड कसं आहे. आणि हे आता आमचं चाललं होतं की म्हणजे शूज वगैरे सोडायचं, बॅग वगैरे जे काही घेतलेली आहे ते ठेवायचं आणि त्यानंतर आता आम्ही बाहेर निघालो. मी आतलं काही व्ह्यू कुठलंही दाखवलेलं नाही आहे कारण तिथं ते अलाउड नव्हतं आणि जे अलाउड नाही आहे ते उगं दाखवण्यामध्ये मला ते काही चांगलं वाटलं नाही. सो आम्ही पहिल्यांदा तिथे दीक्षाभूमी सगळी फिरून पाहिली. आतून फोटो वगैरे बाहेरच काढले आम्ही. त्यानंतर छान असा एक ॲटो केला आणि आता आम्ही निघालो होतो चिंचोलीला. तर चिंचोलीला काय आहे, तर चिंचोलीला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या काही वस्तू आहेत ना त्या संग्रहित केलेल्या आहेत. तेच पाहण्यासाठी आम्हाला पिलूच्या पप्पांनी तिकडं
घेऊन जायसाठी ॲटो केला होता. आणि त्यानंतर म्हणजे मराठवाड्यामध्ये जर अशा नॉर्मल रिक्षा भेटतात, पण तिथे विदर्भामध्ये असा छान असा रिक्षा होता, तो रिक्षा आम्ही केला होता. त्यानंतर सगळेजण बसलो, लेकरांना पण छान मजा वाटली. आणि त्यानंतर आम्ही फायनली गेलो चिंचोलीला. आता चिंचोलीला पण खूप काही वस्तू पाहण्यासारख्या होत्या, म्हणजे जे काही विशिष्ट बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू तिथे संग्रहित केलेल्या आहेत. तर त्यासाठीच आम्ही ते पाहण्यासाठी गेलो होतो. आता सुरुवातीला तिथं मेडिटेशनचं जे काही पोस्टर आहे ते लागलं होतं, म्हणजे मला आठवत नाही, 1 फेब्रुवारीपासून काहीतरी होतं ते मेडिटेशन. तर त्यासाठी अजून प्रवेश वगैरे लोक घेत होते. आणि त्यात एवढंच आठवलं की तिथे गेल्याच्या नंतर पिलूच्या पप्पाच्या हातात बॅग होती आणि माझ्या मामाच्या मुलीने आठवण केली की दादा तुमची बॅग कुठे आहे. तर प्रीतम खूप धावत पळत गेले. आम्हाला वाटलं की त्या ॲटोमध्येच राहिली की काय, पण तो ॲटो आम्ही स्वतःच केला होता. आणि त्याच्यामध्ये फार असं काही नव्हतं, फक्त महत्त्वाची बुक्स होती यांची आणि बरीच काही पुस्तकं होते. पण माझ्या मामाच्या मुलीचं म्हणणं होतं की कशाला दादा, आपली बॅग आपल्यासोबत ठेवलेली चांगली. म्हणून प्रीतम पळत गेले आणि जाऊन ती बॅग घेऊन आले. म्हटले की ठीक आहे, आपण म्हणजे सोबत कॅरी करायला थोडं अवघड जाईल, पण आपली वस्तू आपल्यासोबत राहिलेली कधीही कामाची. म्हणून ते जाऊन बॅग घेऊन आले. त्यानंतर जे काही कॅमेरा घेतला होता पिलूनी छोटा घरूनच, तर ते दिवसभर त्यांचं हे फक्त पिलूचं आणि डुगूचं हेच चालू होतं. म्हणजे माझ्या मामाच्या मुलाचं नाव आहे डुगू. तर त्याचं आणि हे एवढंच चाललं होतं की ते फक्त फोटो काढत होते. त्या फोटोचा काही त्यांना ते कोणती वस्तू काय आहे हे माहीत नव्हतं. आता लहान आहेत वयाने, त्यामुळे त्यांना हे सगळ्या काही गोष्टी कळणं शक्यच नव्हतं. म्हणून आम्ही त्यांना काही आग्रह केला नाही, फक्त त्यांना एक आठवण राहावी म्हणून लहानपणी आम्ही हे बघायला आलो होतो, म्हणून त्यांना आम्हाला फक्त ते दाखवायचं होतं. त्यासाठी आम्ही लेकरांना घेऊन गेलो होतो. लेकरं बघत होते, एन्जॉय करत होते. प्रशस्त असं ठिकाण होतं, त्यांनी इकडून तिकडं पळतच होते आणि फोटो काढत होते. त्याचा अर्थ कळो नाही कळो, त्यांचा फक्त कॅमेरा घेऊन फोटो काढण्याचं काम होतं. तर आता इथे जे पोस्टर लागलं होतं ना, तर ते पोस्टर हे होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या काही वस्तू आहेत त्या संग्रहित केलेल्या आहेत. म्हणजे ज्या खाजगी वस्तू होत्या त्या खाजगी सचिव आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते, रत्तू यांनी त्या संग्रहित केलेल्या होत्या. आणि ज्या काही वस्तू संग्रहित केलेल्या आहेत तर त्यांची निर्मिती जी आहे ते वामनरावजी गोडबोले यांनी केलेली होती. त्यासाठीच हे सगळं तिथे बांधून काढलेलं वगैरे होतं. तर ते आम्हाला पाहायला जायचं होतं. आणि आम्ही मग तिथे ही जी ठिकाण आहे ना, या ठिकाणामध्ये त्या वस्तू आहेत. मग वस्तू कोणत्या आहेत तर चष्मा आहे, त्यांचा टेलिफोन आहे, टाईपरायटर आहे, टोपीचे भरमसाठ असे कलेक्शन आहेत. आणि असती तर त्यांच्या आहेतच. त्यातल्या त्यात जे काही त्यांनी पेन यूज करत होत्या ते पेन आहेत, त्यांचे शर्ट कोट आहेत. पण झालं असं की काही ज्या वस्तू आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या वस्तू तिथे नव्हत्या. कारण की ना म्हणजे त्यावर की नाही रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी त्या हैदराबादला पाठवलेत आणि त्याला थोडीशी वाळवी लागत होती असं आम्हाला तिथल्यांनी सांगितले. आणि त्याची जे आपण म्हणतो ना फोटोकॉपी तिथे अवेलेबल होती. काही वस्तू होत्या त्यांच्या ज्या ओरिजिनल होत्या, पण काही ज्या वस्तू आहेत त्या खराब झाल्या होत्या. आता वर्षानुवर्षापासूनच्या त्या वस्तू होत्या, त्यामुळे वाळवी लागणं किंवा ह्या गोष्टी होत्या. तर त्यामुळे त्या ज्या वस्तू आहेत त्यांच्या, तर त्या वस्तू हैदराबादला पाठवलेल्या होत्या. आणि जवळपास 1-1.5 महिन्यानंतर काय आम्हाला एक्झॅक्टली माहीत नाही, पण ते रासायनिक प्रक्रिया होऊन वापस येणार होत्या. त्यानंतर मी तिथलं आतलं अजूनही शूट केलं नाही, कारण की ते शूट करणं मला योग्य वाटलं नाही, कारण की ती परमिशन नव्हतीच मुळात. आणि ते परमिशन नसताना शूट करून दाखवणं मला ते शक्य नाही झालं. त्यानंतर आता सगळं दिवसभर फिरले होते. आता जेवणासाठीच जायचं होतं, पण आमच्या लेकरांना आता खूप भूक लागली होती. त्यांच्यानी काही कंट्रोल होत नव्हतं. त्यामुळे मग मी म्हटलं की चला तुम्ही शेवपुरी खाऊन घ्या. खरं तर मला हे शेवपुरी पण आता आम्ही आलेलो आहोत वऱ्हाडी थाट, महाराष्ट्रीयन जीवनाचा अस्सल स्वाद या ठिकाणी. आता जवळपास 6:30ला आम्ही इथे पोहोचलो होतो. अर्धा तास झालं वेट केला आणि 7 वाजता हे हॉटेल उघडते. तर आता चाललो आहेत आम्ही जेवायला. तर इथल्या जेवणाचा आनंद आम्ही घेणार आहोत आणि ते तुमच्यासोबत शेअर करतो. तर नक्की आमच्यासोबत कंटिन्यू राहा. तर लेकरांना शेवपुरी खाऊ घालायची नव्हती, कारण की आता जेवणासाठी फक्त अर्धा तास होता. तर माझं म्हणणं होतं की परत लेकरं जेवणच करणार नाहीत आणि इतकं छान आपण जेवण मागवणार होतो. कारण की तिथलं जो वऱ्हाडी थाट आहे तुम्हाला माहिती आहे, मोठमोठ्या सेलिब्रिटीज वगैरे जाऊन तिथं त्या जे पुरणपोळी आहे किंवा खवापोळी आहे तर त्याचा आस्वाद घेतलेला आहे. मग म्हटलं की चला आपण हे सगळं घेतोय, तर लेकरांनी ते पोटभर खाल्ल्याच्या नंतरच त्या गोष्टी सक्सेस झाल्या असं वाटतं. त्यामुळे मला लेकरांना ते खाऊ द्यायचं नव्हतं, पण त्यांना भूक कंट्रोलच होत नव्हती. म्हणून एक शेवपुरी त्यांनी खाल्ली, पण त्यांच्याकडून हे प्रॉमिस घेतलं की तुम्ही जेवण पण पोटभर करणार. तर लेकरं म्हणले की हो आम्ही जेवण पण पोटभर करतो. मी म्हटलं जेवण नाही पोटभर केलं तर बघा. तर नाही आम्ही जेवण पोटभर करतो असं लेकरं बोलले. त्यानंतर आम्ही आत एंट्री केली. एंट्री केल्याच्या नंतर सुरुवातीला आम्ही डिसाईड करत होतो की कुठल्या साईडनं बसायचं.
आणि त्यासाठीच आम्ही इकडे जात होतो. तर पिलूचे पप्पा म्हटले की या साईडपेक्षा आपण जर त्या साईडला गेलं ना तर तिथे आपल्याला चांगलं बसता येईल म्हणून. मग आम्ही ते तिथले जे वेटर भैया होते त्यांनी आम्हाला सीट वगैरे दाखवलं आणि आता आम्ही ते आस्वाद घेणार होतो ज्याची जे फक्त म्हणजे यूट्यूबवर पाहिलं होतं किंवा फक्त असं टी व्हीमध्ये पाहिलं होतं की नागपूरची स्पेशल पुरणपोळी किंवा मग ती खवापोळी. तर त्याचा आस्वाद आम्ही घ्यायला गेलो होतो. सगळेजण खूप आनंदित होतो. मामाची मुलगी बसली, लेकरं पण बसले आणि मग आम्ही खोललं ते मेनू कार्ड की ज्याची मला तरी खूप आतुरता होती की ते हातात कधी घेते, कधी एकदाचं ऑर्डर करते आणि कधी एकदाची ती टेस्ट पाहते. तर ॲक्च्युली मला पुरणपोळी आवडत नाही, पण जेव्हापासून लग्न झालं पिलूच्या पप्पांना पुरणपोळी एवढी आवडते की अनलिमिटेड. मग तेव्हापासून मी थोडी थोडी टेस्ट करायला लागले आणि मला ती आवडते. तर त्यामुळेच आता तिथल्या त्या मेनू कार्डमधून जे खवापोळी आहे, पुरणपोळी आहे ते मागवण्याचा आनंद फार वेगळा होता. सो आता पहिल्यांदा तिथे डेकोरेट म्हणजे हे ठेचा, लिंबाचं लोणचं आणि शेंगदाण्याची चटणी वगैरे ठेवलं होतं. आणि पिलूचे पप्पा म्हणले आता याचं काय काम आहे, पण मी तर तिखट मला खूप आवडते त्यामुळे मी म्हटलं नाही शेंगदाण्याची चटणी वगैरे टेस्ट करायची. आणि ठेचा होता. आता पिलूचे पप्पा तर एवढे एक्सायटेड होते कारण त्यांना पुरणपोळी म्हणलं की त्यांचा जीव की प्राण आहे, त्याच्यामुळे ते खूप खुश होते. आणि तुम्ही बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरचा ब्लश कसला भारी आहे. तर त्यानंतर आम्ही ऑर्डर केली पुरणपोळी, खवापोळी. तर तुम्ही बघू शकता पुरणपोळी पण आली होती, खवापोळी पण आली होती. आणि तिथले जे भैया आहेत त्यांना पिलूचे पप्पा विचारत होते की अजून इथं काय स्पेशल आहे. तर ते सांगत होते की इथलं मसाला वांग पण फेमस आहे. तर एकदाच काय फार गोड असं आम्ही खाणारच नव्हतो त्याच्यासाठी. आणि आम्हाला तिखट पण ऑर्डर करायचं होतं. म्हटलं पहिल्यांदा बघूया हे लेकरं काय खातात. 6 पुरणपोळी आम्ही ऑर्डर केली आणि ती एवढी गोड होती ना की एकच्या वर जास्त खाऊ पण नाही शकत आपण. आणि त्यातल्या त्यात आम्ही 4 खवापोळी पण ऑर्डर केली. म्हटलं की जर आवडलं ना तर सगळेजण परत एकदाचं मागू. तर जे काही आमचे प्रीतम होते त्यांनी हे सगळ्यांना सर्व केलं आणि सगळेजण आता खायला सुरुवात केली. म्हणजे ती पोळी जे आम्हाला खूप दिवसापासूनची खायची होती. तर ही आहे पुरणपोळी सगळ्यांच्या ताटामध्ये वाढलं होतं आणि मस्तपैकी आता सगळ्यांनी खायला सुरू पण केलं होतं. आणि मी तर सगळ्यांचा रिव्ह्यू विचारत होते की कसं लागते. पहिल्यांदा पिलूला अजिबात ते तूप वगैरे पाहून खावं वाटलं नाही कारण पिलूला तूप माझ्या बिलकुल आवडत नाही. तो विचारातच प्रश्नच पडला होता त्याला की आता एवढं सगळं तूप कसं खायचं मम्मी. म्हणून त्याचं तोंड तुम्ही बघितलं असेल खूप खराब झालं कारण की तो तूप बिलकुल नाही खात. पण इथं अपोजिट आहेत म्हणजे लेकराच्या विरुद्ध पप्पा आहेत खाण्याच्या बाबतीमध्ये. पप्पांनी मस्त आपलं याला त्याला विचारलं नाही, सुरू केलं आपलं. आणि त्यानंतर डुगूचा आता पहिला रिव्ह्यू आला होता की खूप छान आहे. त्यानंतर मामाच्या मुलीनं पण सांगितलं की खूप मस्त जेवण आहे. सो सगळ्यांना ते जेवण आवडलं. आणि खरं तर आज प्रीतमला सुट्टी होती आणि ते जर आमच्यासोबत नाही आले असते तर आम्हालाही वाटलं असतं की ते दिवसभर आमच्यासोबत नाही आहेत म्हणून. पण त्यांना सुट्टी होती त्यामुळे आम्हाला तेही छान वाटलं. आणि पिलूसोबत डुगू असल्यामुळे डुगूलाही तो आनंद द्विगुणित झाला आणि डुगूला पण छान वाटले पिलूसोबत असल्यामुळं. कारण की लेकरासोबत असल्यानंतरच छान वाटते. एकटा पिल्लू जरी असला तरी बोर होतो आणि ऑफकोर्स जर तर डुगू पण एकटाच आहे तर त्यानं पण बोर होत होता. त्यानंतर आता मी पण पुरणपोळीचा तो घास तोडला आणि त्यानंतर मस्त असं तुपामध्ये डीप केलं आणि टेस्ट केलं तर लिटरली इतकं डिलिशियस होतं. मी काय सांगू तुम्हाला, ती टेस्ट मी तरी वर्णन करू शकत नाही माझ्या शब्दामध्ये, इतकं भारी होतं. त्यानंतर आता जेवण एक मिडल पार्टमध्ये आलं होतं आणि त्यानंतर ना सगळेजण आपापल्या खाण्यामध्ये बिझी झाले होते म्हणजे. आणि मी पण आपल्या खाण्यामध्ये बिझी झाले. आता प्रत्येकजण आपापल्या सर्वजण सुरुवातीला ना पहिल्यांदा असं तारीफ केली की खरंच छान आहे. त्यानंतर सगळेजण आपापल्या खाण्यामध्ये मस्त मगन झाले होते आणि मी सुद्धा. त्यानंतर मी तर तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेल, खरं सांगेल की जेव्हा तुम्ही जर नागपूरला गेल्या ना, म्हणजे आता मी मराठवाड्यातली आहे, तर तुम्ही जर आता नागपूरला गेलं, तुम्ही मराठवाड्यातले जर तुम्ही नागपूरला जर कदाचित भेट दिली ना तर नक्की तिथलं वऱ्हाडी जे भोजनालय आहे तिथलं नक्कीच पुरणपोळी आणि खवापोळी टेस्ट करा. आम्हाला वाटलं पुरणपोळी छान असेल म्हणून आम्ही पुरणपोळी मागवली. खवापोळी थोडी कमी मागवली कारण की आम्हाला वाटलं की ती फार गोड असेल. पण खरं सांगते की पुरणपोळीपेक्षा अजून खवापोळी अधिक टेस्टी होती. मी खवापोळी टेस्ट केलेली आहे, घरी पण केलेली आहे, पण ती खूप म्हणजे अप्रतिम टेस्ट होती त्याची. मी खरंच शब्दात वर्णन करू शकत नाही तुमच्यासोबत. तर अशा आहे. आता त्यानंतर सगळेजण छान असं जेवण केलं आणि तुम्ही बघू शकता आता की आमचं जे आम्ही गेलो होतो चिंचोलीला आणि तिथलं पाहिलं, दीक्षाभूमी पाहिली. इतकं मस्त वाटलं की आमचा दिवसभराचा जो थकवा आहे ना तो थकवा जेवण केल्याच्या नंतर झाला. आता आम्ही प्रीतमला म्हणत होतो परत तुम्ही एखादी पुरणपोळी घ्या, तर ते म्हटले की नाही माझ्याने नाही शक्य आता. आणि पिलूच्या पप्पांनी मात्र आपलं दुसरी पण पुरणपोळी घेतली, सोबत खवापोळी पण घेतली कारण त्यांना गोड आवडते. त्यानंतर आता चपाती मागवली होती म्हणजे साधी बिना तेलाची. पराठे मागवले होते, सलाद होतंच जेवणामध्ये आणि मस्त असं मसाला वांग मागवलं होतं कारण की आता
गोड खाऊन तोंड माझं तरी फिरलं होतं. त्यामुळे मग आता छान असं वांग्याची भाजी, भरल्या वांग्याची भाजी आणि चपाती मागवली होती. पिलूनं काही पुरणपोळी एवढी आवडीने खाल्ली नाही, पण भरल्या वांग्याची भाजी पिलूने पोटभर खाल्ली. त्यात त्याच्या ओठाचं जे इन्फेक्शन आहे ना त्याला खूप त्रास होत होता, पण माझ्या लेकरानं खाल्लं शेवटी तसंच. आणि इथे सगळेजण आता मस्त मगन झाले होते जेवणामध्ये. सगळेजण छान छान बोटं घुसून खाऊ लागले होते. आणि असं फॅमिलीसोबत कधीतरी फिरायला गेलं ना की मजा येते. तेच ते घरी आपण तर करतो. मस्तपैकी जेवण करून आम्ही आता बाहेर निघालेलो आहोत. तर आता आम्हाला जायचं आहे घरी. ए पार्टी हो सुजाता मगरे. तर आता हे भैया पण माझं चॅनल सबस्क्राईब करत आहेत आणि तुम्ही पण माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. सो अशा प्रकारे तिथल्या सगळ्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं. त्यांना सगळ्यांना आवडलं चॅनल, त्यामुळे त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं. सो तुम्ही पण आता चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.